नमस्कार. मी माधुरी बागल बोलते. आशा मॅडमकडे मी 2 महिने झालं मेडिटेशन आणि प्रॅक्टिस सोबत करतो आहे. आशा मॅडममुळे आमचे मेडिटेशन एवढे पॉवरफुल आणि एवढे छान होतात ना, अशा अंगाला शहारे वगैरे येतात. त्यांनी खूप छान मेडिटेशन घेतात. आज आशा मॅडमनी नवरात्राचा दुसरा दिवस आहे. ब्रह्मचारिणी देवीचा असतो ना, तर त्यांनी ब्रह्मचारिणी देवीशी आमचा संपर्क करून दिला आणि त्याच्यामुळे मला आशाताईंमुळे ना आज ब्रह्मचारिणी देवी साक्षात मला अशी दिसली माझ्यासमोर आणि तिनं मला इतके सुंदर आशीर्वाद दिले आणि मी तिला ना अशी मिठी मारली आणि तिनं मला इतकं छान जवळ घेतलं ना. खूप म्हणजे मी सगळे प्रॉब्लेम देवीला सांगितले आणि खूप रडले. असे अंगावर काटे येत होते. त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं आम्ही करत गेलो. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप आशाताई खूप छान मेडिटेशन घेत आहेत आणि आमचं खूप वरचेवर इतकं छान मेडिटेशन होतं आहे आणि इतकं सुधारणा होतात आमच्यामध्ये सगळे आणि देवीचा आशीर्वाद तर एवढा छान भेटला ना मला. अजूनही माझ्या अंगावर काटे येत आहेत. आत्तापर्यंत मागे जे मेडिटेशन झाले खूप छान, खूप सुंदर. आम्ही जो कुंडलिनीचा कोर्स केला त्याच्यामध्ये आम्हाला जर जेव्हा बघायचं असते की आमची आदिशक्ती कुठपर्यंत तिचा प्रवास झालेला आहे, तेव्हा पण ते प्रवासाचं पण आदिशक्तीच्या प्रवासाचं पण जे मेडिटेशन घेतात ना ते पण खूप छान घेतात. त्याच्यामध्ये ना असं जाणवतात आम्हाला, चक्र जाणवतात, तिथले व्हायब्रेशन जाणवतात. असं खूप सुंदर असं वाटतं ना, म्हणजे त्या मेडिटेशनमधून बाहेर येऊच नाही असं वाटतं. आजचा तर खूपच सुंदर अनुभव होता. असाच अनुभव आणि मला ना आशाताईसोबत इतका असं म्हणजे असं कधी कधी त्यांनी क्लास घेतात आणि कधी मेडिटेशन घेतात त्याची वाट पाहत असते मी. खूप सुंदर. आणि आत्तापर्यंत मी मेडिटेशन केले स्वतः पण एवढे पॉवरफुल म्हणजे असं गाईड करायला कोणी नव्हतं. माझं मी करायचे पण आशाताईसोबत खूपच सुंदर म्हणजे असं ना, असं वाटतं ना ते मेडिटेशनमध्ये बाहेर येऊच नाही कधीच असं वाटतं. आणि साक्षात देवीचं आज मला दर्शन झालं. देवीने खूप छान आशीर्वाद दिले. देवीनं मला जवळ घेतलं आणि तिची अशी गोल्डन कलरची जी एनर्जी होती ती माझ्या पूर्ण शरीरामध्ये जात होती आणि मी ती गोल्डन कलरची एनर्जी घेऊन मी माझ्या घरामध्ये आले आणि माझ्या जिथं जिथं पाऊल पडत होतं माझं तिथं तिथं तो प्रकाश असा जाणवत होता मला, असा पसरत आहे सगळ्या घरांनी. आणि मी जाऊन माझ्या मुलांना तो गोल्डन कलरचा जो आशीर्वाद देवीने दिलेले ब्लेसिंग्स दिलेले होते ते माझ्या मुलांना दिले. मी माझ्या घरात सासरे आहेत, माझे मिस्टर आहेत, त्यांना दिले आणि मी माझे देव इतके सुंदर दिसत होते ना. जेव्हा आशाताई म्हणल्या ना तुमच्या देवघरात जा आणि देवांचे म्हणजे आशीर्वाद घ्या, तर तेव्हा माझे देव इतके सुंदर दिसत होते मला आणि इतके हसत होते, छान असे प्रसन्न दिसत होते. आणि देवीजवळ जो दिवा होता ना तो असं त्याची जी ज्योत होती ती मला दिसत होती, शांत स्थिर असं. मेडिटेशन एवढं सुंदर झालं ना आजचं. खूप छान. थँक्यू आशाताई, थँक्यू युनिवर्स. काहीतरी युनिवर्सचं काहीतरी असेल आज आशीर्वाद, आम्हाला काही ब्लेसिंग असतील म्हणून नवरात्रमध्ये इतकं सुंदर मेडिटेशन आणि आम्हाला लय लाभलं. कारण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे मेडिटेशन एवढं सुंदर किंवा देवीचे आशीर्वाद. ते आमच्या नशिबात होते कारण आशाताई पण सोबत आहेत आणि युनिवर्स पण सोबत आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच आशाताई. एवढं सुंदर. इथून पुढे पण असेच मेडिटेशन घ्या आणि आम्हाला एकदम सुंदर आमचा प्रवास अध्यात्मात करून द्या. थँक्यू सो मच आशाताई आणि युनिवर्स.